मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितले, तुम्ही जर चुकला नाही तर पळायची काय गरज आहे? मग मी आले, बापू आले तर सांगायचं ना सदस्यांना, हे कागद दाखवा, ऑफिशियली चाललंय. हो, तुम्ही गाडी धरली ना, माल चोरीला चाललाय म्हणताना तुम्ही काय करायचं करा. आयुक्त आहेत तुम्ही, बोलू नका. ही काय बोलला तुम्ही? ही कार्यपद्धती कारण साहेबांचं म्हणणं घ्या. काय सांगाल कारण साहेब? सांगू द्या. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या इमारती मागील स्टोअर गोडाऊनमधून शहरातून जप्त करून आणलेले भंगार एका खासगी वाहनातून बाहेर नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेच्या गोडाऊनमधून भंगार साहित्य खासगी गाडीत भरून बाहेर नेले जात असताना नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधित वाहन अडवून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार तसेच सभागृह नेते नरेंद्र काळे यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी नगरसेवक सात्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार यांच्यासह इतर नगरसेवकही उपस्थित होते. सर्वांनी गोडाऊनमधील साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनाची पाहणी केली व संबंधित प्रकाराची माहिती घेतली. या प्रकारामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि शिवसेनेचे गटनेते नगरसेवक अमोल शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महापालिकेच्या ताब्यातील जप्त साहित्य कोणाच्या परवानगीने आणि कोणत्या प्रक्रियेनुसार बाहेर नेले जात होते याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. या घटनेमुळे महापालिकेच्या गोडाऊनमधील जप्त साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारण साहेब आले, तिसरी राऊंड माल भरून चालला आपला, तिथं माणूस पळून गेला दोनदा, तिथं पूर्ण भंगार नाही. या गोष्टी केलेत मागं जाऊन. हे बघा, हा मटेरियल आता बाहेर पडत आहे. ही दुसरी राऊंड आहे. सुज्ञ नागरिकांनी फोन केला, साहेब गाडी भरून चालली आहे. कुठल्या ह्याच्याखाली ही गाडी भरून चालली आहे? ही गाडी या प्रेमाइसेसमधनं भरून चालली आहे. होय, तुम्ही येत ना सध्या ही गाडी आत आली नाही, भरली आहे. इथं काय ते प्रमुख आहेत. हो साहेब, ही आलीच नाही, भरून चालली आहे. सगळ्या गावात पोलीस बंदोबस्त तोडता. ही काय करायला लागला? हे नाही, ही कोण आहे? ही करत नाही. मग तुम्ही ही काय करायला? ही कुणाचं माल आहे? हे माल कुणाचं आहे तिथं सांगा. आपला पळून गेले माणूस. मॅडम बघितले तिथं साक्षी. मॅडम माल दिला सर, तुमचे माणसं पळून घेतलेले आता बघितले, तिथले कर्मचारी पळून जाताना बघितले. ऐका, तुम्ही स्पष्ट करून देऊ नका. ह्यांनी समक्ष होते. मॅडम काय झालं? पळून गेले. प्रत्यक्ष जर आपण कायदेशीर करत असेल तर आपले लोक पळायची गरज नव्हती. माणसं पळून गेले आणि प्रायव्हेट माणूस पळून गेला आणि त्याचे कामगार पळून गेले आणि आपले माणसं पळून गेले. आता ही जी आम्ही आणतो ना खोके वगैरे, त्याला प्रायव्हेट गाडीच घेऊन जातात. तुम्ही सीसीटीव्ही ही आता हे कुठे चाललंय? हे स्क्रॅप दंडात्मक कारवाई करून यांनी घेऊन जातात ना, जसं तोडून आणलं त्याचं. तर सांगायला असं नाही, काय नाही, ही माहिती चुकीची आहे. तिथनं ही गाडी भरून गेली. हो का? इथं समज तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही आमची पण पार्श्वभूमी ऐकून घ्या ना. माझं म्हणणं एकच आहे साहेब, हे माल मटेरियल चाललेलं आहे. ह्याला महापालिकेत तोडून आणता गरीबाला तिथनं. आणि मग ही गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा फिरताना संबंधित नागरिकांनी मला फोन करून सांगितली, पहिल्यांदा राऊंड झाली साहेब, आत्ता मी बघितलं दुसऱ्यांदा परत एकदा गाडी भरती आहे. हा, मग येऊन विचारलंय ही गाडी कशाची भरली काय? अहो, एकीकडे आपण रोज गरीबाचे तोडून आणतो, लोक रस्त्यावरचे रडा लागलेत, पण आपण म्हणतो चला शहर स्वच्छतेच्या नावाखाली मोहीम चालू आहे, चांगली गोष्ट आहे. पण साहेब, ही काय शहर स्वच्छ करायचं आहे का? शहर साफ करायचं आहे लोकांच्या खिशातनं पैसे काढून? सर हे काय तुमचं बघायचं बघा तरी अतिक्रमण विभाग, मग त्यांचं अतिक्रमण नियंत्रण अधिकारी. हे कुठं चाललं?
गाडी कुठली आहे ही? अहो, बाहेरची गाडी दिसते की हो खाजगी एफआर गाडी? करायचं करा साहेब करून टाका एफआर आहे बघा त्याच्यामध्ये काय नाही तुम्हाला काय करायचं करा नियमाप्रमाणे काय करायचं करा इथं असं मॅडम आहेत खाते बघा. साहेब हो तुम्ही सांगा. गाडी धरली ना माल चोरीला चाललाय म्हणता ना तुम्ही काय करायचं करा असं नाही लोकप्रतिनिधी तुम्ही आहे आम्ही काहीच नाही ऐका, मला ऐका. नागरिकांचा फोन आला हो हो का तुम्ही साहेब? प्रमुख आहे. प्राध्यापक साहेब, तुम्ही आहात तुम्ही आम्हाला एक सांगा ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? अहो, हे ना सांगतच नाही ना आम्ही बरं, ठीक आहे आता मग खाते प्रमुख मी आहे ना मग मीच ती गाड्याचे आधार कार्ड घेतो आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत नाही आता भरलेली गाडी कुणाची चालली आहे? भरलेली गाडी ते दाखवा पावती. देणार आहे ना त्याने आधार कोणते पावती कुठे कार्ड आहे? आधार कार्ड देणार आहे त्याने कोण आहे आधार कार्ड दिल्याशिवाय मी काय गाडी बाहेर साहेब, जाऊ हे देत तुम्ही नाही एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही असं बोलू नका ही काय बोलणार तुम्ही चुकीची पद्धत आहे. ही कार्यपद्धती आहे. कारण साहेबांचं म्हणणं घ्या काय सांगाल कारण साहेब सांगू नका कारण साहेबांनी आम्ही HOD एचओडी आणि खाते प्रमुख समोर सांगता तुम्ही की आम्ही आता पावती देणार आहे म्हणून मग असं नसतं तुम्हाला सांगायला लागलो ही. सदस्य तुम्ही सदस्य आयुक्त तुम्ही नाही 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 तुम्ही. आयुक्त आहे तिथं महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा होता की ह्यानी जे सांगतात त्याशी तुम्ही सहमत आहे का नाही हा कार्यपद्धती चुकीची आहे जे नियंत्रण अधिकारी आहेत विभागाचे त्यांनी जी कार्यपद्धती अवलंबला पाहिजे त्या पद्धतीचं इथं चित्र दिसत नाही आहे त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कार्यवाही जी आहे ती करण्यात यावी साहेब FIR पोलीस यायला लागलेत 2 मिनिट थांबा साहेब तुम्ही स्वतः FIR चा आदेश तुम्ही द्या FIR दाखल करा कारण हा गेला सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर FIR झाला पाहिजे FIR मध्ये काहीही नाही जे इथं होते तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत इथले कॅमेरे तुम्ही तपासायचे पोलीस तपासतील तुम्ही नाही हात लावाच त्याला तिथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील तुम्ही नाही पहिला फक्त FIR तुम्ही द्यायचा आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही FIR देऊ शकता आणि तुमच्यावर द्यायचे असेल तर ह्यांनी देतील बरोबर आहे का तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित ह्यांनी देतील पळून त्यांनी भरला ते माल पळून जाताना साक्षीदार आहेत इथं मॅडमच नेमकं समोर यायला आणि पळून गेलेत 2 जण पळून गेलेत तो सचिन शिंदे म्हणून पण आपण ठेवतो नाही तर तो पण पळून गेला तो पण सचिन गाडे पण पळून गेला तुम्ही जर चुकला नाही तर पळायची काय गरज हा आहे मग मी आले बापू आले तर सांगायचं ना सदस्यांना हे कागद आहे, दाखवा ऑफिशियली चाललंय काहीच विषय नाही ऑफिशियल नाहीच आहे आधार कार्ड मॅडम घेतल्याशिवाय- हे ऐका हे आधार कार्ड द्यायला मग रक्कम त्याची घेतल्याशिवाय ते वेळेला मी ना माझी प्रोसिजर बापू तुमचा माझी एखादा खोका सांगा. असेल तर असेल ना हे काय आहे हे खोका आहे अहो असला बी माल देतो बापू आम्ही आता ज्याच्या सळ्या लोखंड बरोबर आहे का एखाद्या साहेब खोका असलं अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांचा ज्यावेळेस फोन आला की स्टोअरमध्ये काही जण भंगार घेऊन जात आहेत त्यावेळेस गटनेते अमोल बापू हे सुद्धा माझ्याशी फोनवर बोलले त्यावेळेस असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की एक गाडी इथलं आपल्या जे स्टोअरमध्ये स्क्रॅप जमा होतं ते स्क्रॅप घेऊन जाताना ते आढळले त्या गाडीचा ड्रायव्हर गाडी आणि त्याच्यात असल्या घेऊन चाललेलं स्क्रॅप सगळं जागेवर पकडण्यात आलं आहे काही आमचे याच्यातले कर्मचारी होते तेही इथनं पळून गेलेले आहेत तर आम्ही आत्ता प्रशासनाला असे आदेश केलेले आहेत की या संदर्भातले जे कोणी असतील याच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनाही आम्ही विनंती केली की याची सखोल चौकशी होऊन याच्यात पळून गेलेले असतील किंवा याच्या संबंधित जे कोण असतील किंवा याच्यात जो काही आर्थिक व्यवहार झाला हा सगळा उघड करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे ही अतिशय गंभीर बाब आहे कारण महापालिकेच्या स्टोअर रूममधनं गाड्या लावून जर अशा पद्धतीने स्क्रॅप चोरीला जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि निश्चितपणाने आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातले आदेश दिलेत की याच्यात कुणाचीही गय केली जाऊ नये सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे CCTV कॅमेरे आहे का इकडे लावलेले इथं CCTV कॅमेरे आहेत या संदर्भातले CCTV कॅमेरे त्याच्यातले पण सगळे फुटेज घ्यायला सांगितलेत आणि मान्य सिटी इंजिनियर स्वतः येत असताना हे सगळेजण पळून गेलेले आहेत त्यासुद्धा त्यांनी स्वतःही हे सगळे बघितलेले आहे त्याच्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी असेल आमच्या नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात बघितलेलं असल्यामुळे यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस विभागाला विनंती केली त्याच्यात स्क्रॅप होतं आत्ता असं कळतं की यापूर्वी काही गाड्या इथून गेलेल्या आहेत त्याचीही चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले